फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे वाहन उंदीर मामा होते। एकदा गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून गमतीने फिरायला निघाले होते। वाटेत त्यांना एक साप दिसला। साप दिसताच उंदीर मामा इतके घाबरले की ते तुरुतुरु पळू लागले। त्यांच्या अचानक पळण्याने गणपती बाप्पांचा तोल गेला आणि ते खाली पडले। त्याच वेळी आकाशात चंद्र उगवला होता। गणपती बाप्पा खाली पडलेले पाहून चंद्र खो खो हसू लागला। चंद्राचे हसणे ऐकून गणपती बाप्पांना खूप राग आला। त्यांनी ठरवले की चंद्राला कायमची शिक्षा करायची। गणपती बाप्पांनी आपला एक सुळा काढला आणि तो पूर्ण ताकदीने चंद्रावर फेकला। तो सुळा चंद्राला लागताच चंद्र एकदम काळा पडला आणि सर्वत्र अंधार पसरला। लोक घाबरून ओरडू लागले। त्यांना काहीच सुचेना। हे अचानक कसे घडले हे देवालाही कळेनासे झाले होते। दयाळू देवांना लोकांची दया आली। त्यांनी गणपती बाप्पांची प्रार्थना केली आणि चंद्राला पूर्वीसारखे करण्याची विनंती केली, जेणेकरून पुन्हा उजेड पसरेल। देवांचे बोलणे गणपती बाप्पांनी ऐकले। चंद्रालाही आपली चूक कळाली होती। त्यानेही गणपती बाप्पांची क्षमा मागितली आणि त्यांना नमस्कार केला। तरीही गणपती बाप्पा पडलेला अपमान विसरले नव्हते। चंद्राला त्याची चूक नेहमी आठवण करून देण्यासाठी त्यांनी त्याला शाप दिला। पूर्वी चंद्र पूर्ण गोल दिसायचा, पण शापामुळे त्याचा आकार बदलला। गणपतीने चंद्राला सांगितले, तू आता रोज गोल दिसणार नाहीस। महिन्याचे पहिले 15 दिवस तू रोज थोडा थोडा वाढशील आणि फक्त 15व्या दिवशी पौर्णिमेला पूर्ण गोल दिसशील। पुढच्या 15वड्यात तुझा आकार कमी कमी होईल आणि अमावस्येला तू मुळीच दिसणार नाहीस। शिवाय आता भाद्रपद महिना आहे, हा माझ्या जन्माचा महिना। गणेश चतुर्थीला घरोघरी गणपती बसवतात आणि मोठा उत्सव करतात। या दिवशी जे लोक तुझे दर्शन घेतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल। नेहमी लक्षात ठेव, जगात कोणी कुणाला हसू नये। जो हसतो तो फसतो। गणपतीने चंद्राला बजावले।